मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोशी निगडीत एक मोठी अपडेट पुढे आली आहे आणि ही अपडेट आहे अंकिता वालावलकरशी संबंधित। काय आहे ही अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। मात्र तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। मित्रांनो, अंकिता वालावलकर हिला बिग बॉस मराठीच्या घरातून लवकरच निरोप घ्यावा लागू शकतो ही मोठी अपडेट पुढे आली आहे आणि त्यामागील कारण म्हणजे तिने सूरजला केलेलं टार्गेट। तिने सूरजला दिलेलं नॉमिनेशन अनेकांना पटलेलं नाही, सोबतच तिने जे कारण दिलं ते देखील पटण्यासारखं नव्हतं। अशात लेटेस्ट ओपनिंग वोटिंग ट्रेंड बघता अंकिताच्या मतांची टक्केवारी घसरत चालली असल्याचं चित्र सध्या अगदी स्पष्ट दिसत आहे। शिवाय आता टॉप 3 मध्ये देखील ती आता नाही आहे। घरातला सगळ्यात स्ट्रॉंग प्लेयर सध्या सूरज आहे, जो सर्वाधिक मते मिळवून पहिल्या क्रमांकावर आहे। सूरजची फॅन आर्मी प्रचंड मोठी अशी आहे। अवघ्या महाराष्ट्रातून सूरजला मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे। अनेक मोठ्या कलाकारांनी तसेच बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंट्सनी सूरज चव्हाणने हा शो जिंकावा अशी जाहीरपणे इच्छा व्यक्त केली आहे। शो सुरू झाला तेव्हा अंकिता सूरजला टफ फाईट देईल आणि दोघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळेल असं बोललं जात होतं। मात्र अंकिताचा एकूणच खेळ बघता, तिचे निर्णय बघता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूरजला ज्या पद्धतीने ती टार्गेट करते आहे ते बघता तिची फॅन फॉलोईंग हळूहळू कमी होताना दिसते आहे। तिचे वोटिंग पर्सेंटेज बरेच कमी झाले आहे। एकूणच काय तर जनता तिच्यावर, तिच्या खेळावर नाराज असल्याचं सध्या चित्र आहे, ज्याचा परिणाम म्हणजे ती सध्या वोटिंग ट्रेंडमध्ये टॉप 3 स्पर्धकांमध्ये देखील जागा मिळवू शकलेली नाही। अशात ह्या आठवड्याच्या एलिमिनेशन नंतर जेव्हा मिडवीक एविक्शन होईल तेव्हा मॅक्झिमम चान्सेस हेच आहेत की अंकिताला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागू शकतो। मित्रांनो, ह्यावर तुमचे काय मत आहे? अंकिता ग्रँड फिनालेमध्ये पोहोचू शकणार की नाही? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा।